आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. बीड जिल्ह्यातील केज येथील पेट्रोल पंपावर वाहन चालकांची केली फसवणूक. पेट्रोल पंपावरील मॅनेजरची ग्राहकांना अरेरावीची भाषा. पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज. बीड जिल्ह्यातील केज येथील केज बीड महामार्गावरील रिलायन्स कंपनीच्या जिओ पेट्रोल पंपावर चक्क सेटिंग करून डॉक्टरांना 100 रुपयाचे पेट्रोल देण्याऐवजी फक्त 60 रुपयांचे पेट्रोल दिले. चक्क 100 रुपयांच्या मागे 40 रुपयांचं पेट्रोल कमी असल्याचं निदर्शनास आल्याने संतापलेल्या डॉक्टरांनी, मी जर हे पेट्रोल टाकीमध्ये घेतलं तर मला 40 रुपयांचे पेट्रोल कमी आले असते. मी गेल्या अनेक वर्षांपासून या रिलायन्स कंपनीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत आहे आणि तुम्ही जर मला फसवत असाल तर सर्वसाधारण लोकांना काय करत असाल, अशी विचारणा डॉक्टरनी दूरध्वनीवरून करत असताना पेट्रोल पंपाचे मॅनेजर हे संबंधित डॉक्टरला उडवाउडवीची उत्तरे देत होता. आमचे रजिस्टर पहा, आमचे बकेट पहा, अशा प्रकारची उत्तरं देऊन याउलट ग्राहकांनाच उलट प्रश्न विचारून दमदाटी करत होता. आणि सदरील प्रकार हा केस येथील पेट्रोल पंपावर घडलेला असताना या पेट्रोल पंपाचा मॅनेजर डॉक्टरांना आमच्या पंपावर अशी घटना घडत नाही असं उत्तर देत होता. ग्राहकांनो, सावधान व्हा. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना सावधानी बाळगणं गरजेचं आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचारी पेट्रोल सोडत असताना 100 रुपयांची सेटिंग करतात, परंतु त्यामागे 20 ते 40 रुपयांचा फळका मारत आहेत. केज तहसील कार्यालयाचे पुरवठा अधिकारी या प्रकरणाकडे लक्ष देतील का, अशा पेट्रोल पंप चालकांवर मालकांवर कारवाई करतील का, असा सवाल वाहन चालकातून उपस्थित केला जातो आहे आणि अशी मागणी देखील करण्यात येते आहे. अशा प्रकारामुळे याचा फटका ग्राहकांना बसतो आहे. त्यामुळे पंपावर पेट्रोल भरत असताना सावधगिरी बाळगावी. पेट्रोल घेताना बाटलीत घ्या, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. पेट्रोल पंपावर अनेक वाहन चालकांची फसवणूक झालेली आहे का, याची देखील पुरवठा अधिकारी चौकशी करतील का, अशा पेट्रोल पंप चालकांना पुरवठा अधिकारी अभय देतील का, असा सवाल वाहन चालकातून उपस्थित केला जातो आहे. हे बघा, रिलायन्स पंपवर 100 रुपयाचं पेट्रोल आहे. हे बघा, पाणी तर पाणी 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 पाणी. आता डबल 100 तसंच कर, फिटो कर. हा, मग ह्यात 100चं, हे बी 100च आहे. ह्यात एवढंच कसं काय आलं? मग कसं काय गोळ कसं काय? हा, झालं असं. आपण झालं असं, पण असं नाही व्हायला पाहिजे. हे 100चं आहे, हे 100चं कसं काय असं? पुढं मागं काय झालं असं? सगळं खरं आहे तुझं. फरक किती बघ ना. पण हे गाडीत नवजल घातल्यावर तर काय करणार आहे? मी जर आता नवजल टाकला असता 100 रुपयाचा फरक आला. मग 30 रुपयाचा फरक थोडा झाला का? पुढं मागे काय झालं असं तुम्ही बी अजून नव्यासारखंच करायला अरे बाबा, पण हे उपयोगाचं नाही ना. त्यामुळे म्हणलं तसं का सगळे पलीकडून द्या तुम्हाला. काय करायचं आता? जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.